नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. भीषण उकाड्यानं आणि वाढत्या तापमानानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार आज 23 मे रोजी नैऋत्य मान्सूननं नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र, त्याचप्रमाणे कोमोरिन परिसर आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये यशस्वी प्रगती केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून आणखी वेगानं पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. या आगामी काळामध्ये नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा आणखी मोठा भाग आणि उर्वरित अंदमान समुद्र मान्सूनच्या कक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः 1 जूनच्या सुमारास पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर धडकू शकतोय. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यामुळे मान्सूनचा वेग वाढलाय. विशेष म्हणजे यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाहीये. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास असा सुसाट राहिल्यास 5 जूनला गोव्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, तर 6 जूनला कोकणात आणि 7 जूनला पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. आता मान्सून महाराष्ट्रामध्ये नेमका कधी दाखल होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागतं.